नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 29 बघूया. तर टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट नेहमीप्रमाणे करून घ्या. सेल पाथ लर्निंग बघूया. सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द राईट सेट ऑफ स्टेप यूज टू ग्रुप कॉलम इन MS एक्सेल. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द ड्रॉ टॅब इन MS एक्सेल. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज अ सेल रिसिप्ट. तर याचा आन्सर आहे थर्ड, अ स्लिप दॅट कंटेन द लिस्ट ऑफ द आयटम दॅट कस्टमर ऑर्डर. नंतर फोर्थ क्वेश्चन, सपोज you own an online clothing store. A customer has ordered few items from you. What will be an ideal file format for you send the sale receipt for the order. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, PDF फॉर्मॅट. And last question, identify which of the following images of template displays a sales receipt. याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. इथे आपलं सेल पाथ लर्निंग कंप्लीट झालं. आता आपण बघूया पुढची स्टेप, नॉलेज चेक. सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन, विच ॲप इज यूज चेक द वेदर स्टेटस अँड गेट बी वेल इन्फॉर्म अबाउट इट. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, किसान ॲपवरती आपण हे करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी चेक्ड युजिंग द किसान सुविधा ॲप. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. दॅट डॅश इज द करेक्ट लिंक टू ॲक्सेस द M-Kisan पोर्टल. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, mkisan.gov.in. फोर्थ क्वेश्चन, यू विल बी एबल टू व्ह्यू द वेदर फॉरकास्ट फॉर द नेक्स्ट डॅश डॅश डेज ऑन द किसान सुविधा ॲप. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, 5. नेक्स्ट क्वेश्चन, अपार्ट फ्रॉम गिविंग वेदर अपडेट, व्हॉट ॲडिशनल इन्फॉर्मेशन डज द किसान सुविधा ॲप प्रोव्हाइड. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू द फाईन लाईन्स अराउंड द फॉरकास्ट लाईन रिप्रेझेंट. तर याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ, lower and upper confidence boundaries. And next question, the set cell box in the goal seek window display the selected. That's a correct answer आहे fourth, cell. And next question, the forecast sheet command in Excel can only be used to create a chart. That's a answer आहे false. And next question, what can goal seek help you with. तर याचं आन्सर आहे थर्ड, डिराइविंग इनपुट व्हॅल्यू फॉर अ डिझायर्ड आउटपुट. अँड लास्ट क्वेश्चन, फ्रॉम विच एक्सेल ऑप्शन कॅन बी ॲड द ड्रॉ टॅब इन द रिबन. याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ, कस्टमाइज रिबन. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं नॉलेज चेक इथे पूर्ण झालं आहे. आपण करूया आता एंड एक्झाम. त्यानंतर आपण डू इट युअर सेल्फ बघूया. प्रॅक्टिकल प्रश्न, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल B2, कॉपी फॉर्मॅट अँड अप्लाय दॅट फॉर्मॅट द सेल A3 युजिंग होम टॅब क्लिपबोर्ड ग्रुप फॉर्मॅट पेंटर. तर B2 सेलचा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे आणि A3 सेलला अप्लाय करायचा आहे. तर सर्वात अगोदर B2 सेलवरती या ठिकाणी क्लिक करा, स्टार्ट टाईम यावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी फॉर्मॅट पेंटरचा हा ब्रश आहे, या ब्रशवरती क्लिक करा. त्यानंतर मिस्टर पटेल या A3 सेलला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन टेम्पलेट सिलेक्ट द टेबल अँड अप्लाय टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर टू इट युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप ऑल बॉर्डर मेनू.
हा टेबल पूर्ण सिलेक्ट करायचा आहे. पूर्ण हा टेबल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बॉर्डर फीचरमध्ये जायचं आहे. बॉर्डरमध्ये तुम्हाला टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर घ्यायचे. टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर या ऑप्शनला इथे क्लिक करा. आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल टेम्पलेट सिलेक्ट टेबल अँड क्लिअर ऑल द डाटा यूजिंग एडिटिंग ग्रुप क्लिअर ऑल ऑप्शन. तर आपल्याला सर्व डाटा क्लिअर ऑल करायचा आहे. हा पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा. पूर्ण टेबल सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी क्लिअर ऑप्शन दिला आहे. क्लिअरमध्ये जायचं आहे. क्लिअरमध्ये क्लिअर ऑल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल A1 कस्टमर सर्विस कॉल लॉग, unwrap it using home tab align group and also unmerge it using home tab align group. तर A1 सेलला आपल्याला अनरॅप करायचे आणि अनमर्ज करायचे. तर सर्वात अगोदर A1 सेलवरती इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रॅप टेक्स्टचं हे फीचर आहे, या ABC वरती इथे क्लिक करा. त्यानंतर मर्ज अँड सेंटरच्या या ड्रॉपडाऊन ॲरोला क्लिक करा. डायरेक्ट याच्यावर करू नका, तर ड्रॉपडाऊनवरती क्लिक करा या बटनवरती आणि यामध्ये अनमर्ज सेल यावरती क्लिक करा आणि मग सबमिट करा. नेक्स्ट आहे बघा, इन द डिस्प्लेड वर्कशीट सिलेक्ट सेल A2 ते K2 चेंज इट्स फॉन्ट सेंचुरी गोथिक यूजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप अल्सो चेंज इट्स फॉन्ट साइज 10 यूजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप. तर A2 ते K2 सेल आहे त्याचा फॉन्ट बदलायचा आहे. तर A2 टू K2 या सेल सिलेक्ट करा. त्यानंतर याचा फॉन्ट या ठिकाणी बदला. फॉन्ट दिला आहे. फॉन्टमध्ये तुम्हाला सेंचुरी गोथिक हा जो फॉन्ट आहे त्या फॉन्टवरती इथे क्लिक करा आणि त्याची फॉन्ट साईज 10 अप्लाय करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन एक्सेल फाइल टू रिमूव्ह डुप्लिकेट्स फ्रॉम द गिवन डेटा go to the data tab and click on remove duplicates option under data tools. A dialog box will appear. Click on the unselect all option, then select description checkbox. Now click OK. तर आपल्याला ही जी डिस्क्रिप्शन लिस्ट आहे, डिस्क्रिप्शन मधली ही जी लिस्ट आहे ही सिलेक्ट करायची अगोदर. ही पूर्ण लिस्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला यातले डुप्लिकेट्स जे आहे ते रिमूव्ह करायचे. त्यासाठी डाटा टॅबला इथे क्लिक करा. त्यामध्ये डाटा व्हॅलिडेशन तुम्हाला भेटेल. हा सिम्बॉल लक्षात ठेवा, छोटासा टिक मार्कवाला. तर या डाटा व्हॅलिडेशनमध्ये जायचं आणि त्यामध्ये डाटा व्हॅलिडेशनला इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, डाटा व्हॅलिडेशन नाही तर रिमूव्ह डुप्लिकेट्स, त्याच्या बाजूला हे रिमूव्ह डुप्लिकेट्स ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा. त्यामध्ये अनसिलेक्ट ऑलला क्लिक करा इथं आणि ओके करा आणि त्यानंतर इथे सबमिट करा. नेक्स्ट आहे बघा, इन द गिवन एक्सेल फाइल व्हॅलिडेट द डाटा. क्लिक ऑन B19 सेल. नाव गो टू द डाटा मेनू. क्लिक ऑन डाटा व्हॅलिडेशन. चूज डाटा व्हॅलिडेशन. क्लिक ऑन व्हॅलिडेशन क्रायटेरिया बॉक्स. सिलेक्ट टेक्स्ट लेंथ ऑप्शन. द डायलॉग बॉक्स. इन द डाटा बॉक्स choose the less than or equal to option. Write the maximum character 3. Now type another resource name Rahul in cell A39 A19 and write the department name with 4 character like act ACCT B19 wrong value. dialog box appear. click cancel. तर बघा, डाटा व्हॅलिडेशन नुसार हा डेटा आणायचा आपल्याला B19 मध्ये. सगळ्यात अगोदर B19 या सेलवरती क्लिक करायचे तुम्हाला. B19 इथे क्लिक करा. त्यानंतर डाटा टॅबमध्ये क्लिक करायचे. त्यामध्ये डाटा व्हॅलिडेशनला इथे क्लिक करायचे. डाटा व्हॅलिडेशनमध्ये जाऊन डाटा व्हॅलिडेशनला क्लिक करा. यामध्ये अलावमध्ये या ड्रॉपडाऊनला क्लिक करा. त्यामध्ये टेक्स्ट लेंथ हा ऑप्शन निवडायचा आहे, यावरती क्लिक करा. त्यानंतर डाटामध्ये आपल्याला हे घ्यायचे, ते प्रश्नामध्ये दिलेले आहे बघा, लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन ऑर इक्वल टू हा जो ऑप्शन आहे सगळ्यात शेवटचा, त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी मॅक्झिमममध्ये 3 नंबर टाईप करा, 3 टाईप करा आणि ओके करा आणि सबमिट करा.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल फाइल टू क्रिएट अ ड्रॉप डाउन लिस्ट B19 सेल. नाव क्लिक द डाटा टॅब, चूज द डाटा व्हॅलिडेशन. That window will appear in the allow box. Select the list option in the source box. Click on the collapse button. Choose E2 to E4. Click on expand button. Collapse window. Click OK button. Now click the B19 view drop down list. तर सगळ्यात अगोदर B19 सेलमध्ये आपल्याला डाटा व्हॅलिडेशन अप्लाय करायचं आहे. तर त्या अगोदर B19 सेलमध्ये इथे क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर डेटावरती क्लिक करा. डेटा टॅबमध्ये डाटा व्हॅलिडेशनच्या ड्रॉपडाऊनला क्लिक करा. त्यामध्ये डाटा व्हॅलिडेशन या ऑप्शनला इथे क्लिक करा आणि त्यानंतर इथं अलावमध्ये लिस्ट हे सिलेक्ट करायचे. लिस्ट सिलेक्ट केल्यानंतर सोर्सवरती इथे क्लिक करायचे. सोर्सला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ही जे 3 नावांची लिस्ट आहे ACC, HR आणि MKT, या तिघांनाही सिलेक्ट करा. असं सिलेक्ट केल्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर या ठिकाणी ड्रॉपडाऊन येईल. ड्रॉपडाऊन बटनवर क्लिक करा आणि या ठिकाणी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल फाइल ॲक्टिवेट डेटा व्हॅलिडेशन मेसेज. सिलेक्ट कॉलम B. नाव क्लिक ऑन द डाटा टॅब, देन चूज द डाटा व्हॅलिडेशन अँड डाटा व्हॅलिडेशन विंडो विल appear. Click on the input message option. In the title box, write company department code in the input message box type. Please input a department code that conforms to the specified format and guidelines. Click on OK button. Now click on any cell row B to view the message. तर सुरू करूया. तर हा मेसेज आपल्याला डाटा व्हॅलिडेशनद्वारे कॉलममध्ये ॲड करायचा आहे. तर सर्वात अगोदर B कॉलम सिलेक्ट करायचं. B कॉलम सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी डाटा टॅबमध्ये जायचे. डाटा टॅबमध्ये डेटा व्हॅलिडेशनमध्ये जायचे. डाटा व्हॅलिडेशनमध्ये आल्यानंतर इथे डाटा व्हॅलिडेशन सिलेक्ट करा. त्यामध्ये तुम्हाला अलावमध्ये घ्यायचं आहे. बघा काय घ्यायचं आपण यामध्ये बघूया. इनपुट मेसेज, सॉरी, या ठिकाणी इनपुट मेसेजला इथे क्लिक करा आणि या ठिकाणी इनपुट मेसेजमध्ये हा जो मेसेज दिलेला आहे या प्रश्नामध्ये तो मेसेज आपल्याला इथे टाईप करायचा आहे. प्लीज इनपुट डिपार्टमेंट. तर या मेसेजला तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करा. कीबोर्डवरील Ctrl+C बटन प्रेस करा म्हणजे कॉपी होईल आणि इनपुट मेसेजमध्ये क्लिक करून Ctrl+V बटन प्रेस करा आणि ओके करा आणि सबमिट करा. लास्ट क्वेश्चन, in the given Excel file to remove applied data validation, select column B. Now click on the data tab and navigate to data validation. Click the data validation button. Box will appear. Click on yes. Now another box will appear. Select the clear all option, then click OK button. तर ज्या ठिकाणी डाटा अप्लाय केलेले डाटा व्हॅलिडेशन ते आपल्याला क्लिअर करायचे आहे. तर B कॉलमला या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर डाटा टॅबमध्ये क्लिक करा. डाटामध्ये आल्यानंतर डाटा व्हॅलिडेशनला इथे क्लिक करा आणि यामध्ये पुन्हा एकदा डाटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करा आणि यामध्ये या ठिकाणी यस करायचं आहे. यस केल्यानंतर इथे क्लिअर ऑल या ऑप्शनला क्लिक करा आणि ओके करा. तर अशा प्रकारे आपलं हे डू इट युअर सेल्फ इथे पूर्ण झालं आहे. आपण करूया एंड एक्झाम. त्यानंतर मित्रांनो प्रोसेस फोलिओ तुम्ही नेहमीप्रमाणे पूर्ण करून घ्या. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, प्रिंट इन एक्सेल यूज टू प्रिंट द डाटा इन द स्प्रेडशीट सो यू कॅन यूज द प्रिंट ऑप्शन. सो प्रिंट द गिवन एक्सेल शीट. तर एक्सेलमधली फाईल प्रिंट कशी करतात, तर फाईल टॅबला क्लिक करायचं. त्यानंतर इथे प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर इथे एक प्रिंट बटन आहे, या प्रिंट बटनवरती क्लिक करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, यू कॅन ॲड अँड डिलीट टॅब्स ॲज पर युअर नीड्स. नाव डिलीट द स्टार्ट टॅब इन द गिवन वर्कशीट.
तर आपल्याला या ठिकाणी स्टार्ट नावाची जी टॅब आहे ही डिलीट करायची आहे. तर स्टार्टवरती क्लिक करा, इथे डिलीट ऑप्शन दिलं आहे, डिलीटवरती क्लिक करा आणि यामध्ये डिलीट शीट या ऑप्शनला क्लिक करा. तर या ठिकाणी आपलं सिम्युलेशन क्वेश्चन इथे पूर्ण झालं आणि ही टेस्ट इथे पूर्ण झाली. आणि आता आपण बघूया सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, द माऊस, जॉयस्टिक, टचस्क्रीन अँड स्टायलस आर ऑल टाइप्स ऑफ डॅट डॅट डिव्हाइस. तर हे सर्व पॉइंटिंग डिव्हाइस आहेत. नेक्स्ट आहे, दीज टाइप ऑफ माऊस इमिट्स अँड सेन्सेस लाईट टू डिटेक्ट माऊस मुवमेंट. तर त्याला ऑप्टिकल माऊस म्हणतात. फोर्थ आन्सर करेक्ट. Next question, you can use dash dash to control the mouse pointer by moving and tapping your finger on the surface of pad. तर याचा आन्सर आहे टच पॅड. And last question, a joystick is a pen-like device commonly used with tablet, PCs and PDA. तर याचा आन्सर आहे फॉल्स. जॉयस्टिक हे डिव्हाइस गेम खेळण्यासाठी वापरलं जाणारं डिव्हाइस आहे. तर मित्रांनो, इथे आपली एक सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली. आपण करूया एंड एक्झाम.